इराणमध्ये आणि तिथल्या रिव्होल्युशनरी गार्डसारख्या संघटनांमध्ये नेत्यांची एक साखळी पहिल्यापासूनच तयार करण्यात आलेली आहे आणि एखादा मोठा नेता मारला गेला तरी त्याच्यानंतर कोण हे पहिलेच ठरलेलं आहे. म्हणजे याचं विश्लेषण असं करता येईल की हे एक इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर आहे किंवा संस्थात्मक रचना आहे. म्हणजे केवळ एका व्यक्तीवरती ही संस्था चालत नाही, त्याच्या खालती नंबर 2, त्याच्या खालती नंबर 3 अशा प्रकारचं नेतृत्व हे पहिलेच तयार करण्यात आलं आहे. त्याच्यामुळे जरी मारला गेला तरी दुसरा येतो, दुसऱ्या फळीचं नेतृत्व येतं, दुसऱ्या फळीचं नेतृत्व जरी मारलं गेलं तरी तिसऱ्या फळीचं नेतृत्व येतं. आणि इराणच्या वैचारिक विचारामध्ये एक शहादत म्हणून एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये असं सांगितलं जातं, जर आपण रक्ताने क्रांती केली तर ती अधिक मजबूत होते, प्रबळ होते. म्हणून प्रॉक्सी नेटवर्क आणि दुय्यम फळीचं नेतृत्व हे पहिलेच तयार केलं जातं. म्हणजे एक गेला की दुसरा, दुसरा गेला की तिसरा. आणि अशाच प्रकारचं जर आपल्याला कल्पना असेल तर नेतृत्व हे भारतीय सैन्यामध्ये होतं. युद्ध परिस्थितीमध्ये जर एक अधिकारी मारला गेला तर त्याच्यानंतर कोण हे पहिलेच ठरलेलं असतो, तो नेतृत्व करतो. तो नसेल तर तिसरा कोण हे होतं. किंवा आपल्याला आठवत असेल की संभाजी महाराज गेल्यानंतर औरंगजेब ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आला होता त्यावेळेला सगळा महाराष्ट्र खळबळून उठला होता. तर म्हणजे ज्यावेळेला असे कठीण प्रसंग समोर येतात तर त्यावेळेला देशाचं फायटिंग स्पिरिट कसं आहे, देशाला काय वाटतं हे पुढे येतं. नैतिक सामर्थ्य, देशाचा निर्धार हा पुढे येतो. याच्यावरून राष्ट्राचं जे सामर्थ्य आहे ते ठरतं. तर इराणची जनता जी फायटिंग स्पिरिट दाखवत आहेत, ज्याप्रमाणे ते अमेरिकेसारख्या एका महासत्तेशी लढत आहेत, ते अतिशय कौतुकाचं आहे आणि त्याचं पालन करणं हे भारतीयांकरतासुद्धा गरज आहे. सध्या आपल्यासमोर इंधन संकट आहे. तर अशा पार्श्वभूमीवरती इंधन वाचवणं आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपाययोजना करून LPG सिलेंडर जास्त वेळ चालवणं, इंधन सुरक्षा करणं अशा प्रकारचे उपाय केले तर देशासमोर असलेल्या इंधन संकटाला आपण तोंड देऊ शकतो. म्हणजे ज्याप्रमाणे इराणी जनता दुसऱ्या फळीचं, तिसऱ्या फळीचं नेतृत्व करून आपलं कर्तव्य, राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहे, तशाच प्रकारे भारतीय जनतासुद्धा सध्याच्या आर्थिक संकटात, सध्याच्या पुरवठा साखळी संकटामध्ये, सध्याच्या इंधन संकटामध्ये एक महत्त्वाचे नागरिक म्हणून आपली भूमिका बजावून देशासमोरचं संकट कमी करण्यास नक्कीच मदत करतील इराणी नागरिकांप्रमाणे.